विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वेदांत आसाराम रघु। मी आता 6वी शिकते। माझा सब्जेक्ट आहे मॅथ्स। माझा टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स। आता मी एक चिठ्ठी उचलतोय। मला ग्रुप सी भेटलाय। आता ग्रुप सी मध्ये क्वेश्चन 1 मध्ये असं आढळून येते की चिन्ह वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे चिन्ह असेल तर अंकांचा गुणाकार करावा आणि ऋण चिन्ह लावावे। ऋण चिन्ह म्हणजे मायनस। आता क्वेश्चन 2 मध्ये असं आढळून येते की सारखे चिन्ह आहेत म्हणजे सारखे चिन्ह असेल तर अंकांचा गुणाकार करावा आणि धन चिन्ह लावावे। आता क्वेश्चन 3 मध्ये असं आढळून येते की वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणजे वेगवेगळे चिन्ह असेल तर अंकांचा गुणाकार करावा आणि ऋण चिन्ह लावावे। ऋण चिन्ह म्हणजे मायनस। आता क्वेश्चन 4 मध्ये असं आढळून येते की सारखे चिन्ह आहेत म्हणजे सारखे चिन्ह असेल तर अंकांचा गुणाकार करावा आणि धन चिन्ह लावावा। आता क्वेश्चन 5 मध्ये असं आढळून येते की वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणजे वेगवेगळे चिन्ह असेल तर अंकांचा गुणाकार करावा आणि ऋण चिन्ह लावावे।